रामकृष्ण हरी. हरिभक्तीपरायण संत तुकाराम महाराज जीवनचरित्र यामध्ये आपण संत तुकाराम महाराजांचा संसार व वैराग्य याविषयी जाणून घेत आहोत. सर्वजण समजतात की तुकारामांची पत्नी आवली पाषाण हृदयी होती, पण तिचे हृदय आपल्या पतीला समर्पित होते. तुकारामांनी प्रसाद खाल्ल्याशिवाय ती अन्नाचा एक घासही सेवन करत नव्हती. ती दररोज आपल्या पतीसाठी जेवण व पाणी घेऊन भंडारा डोंगरावर येत असे. तिथे एकांतवास होता, पण पिण्यासाठी पाणी सुद्धा नव्हते. या दररोजच्या 12 मैल जाण्या येण्यामुळे ती थकून जात होती. पतीच तिचे सर्वस्व होते, पण भगवंताबरोबर तिचे भांडण होते. ती देवळात जाण्यास नकार देत असे. ती म्हणत असे, मला त्या काळ्या विठ्ठलाला बघायचे नाही. आमचे पूर्वज विश्वंभराने त्याला इथे आणले. ह्यांनी आमच्या घराण्याला छळले आहे आणि माझ्या पतीला पण वेड लावले आहे. पत्नी व मुलांना खाण्यासाठी अन्न नाही, शरीर झाकण्यासाठी कपडे नाहीत, आणि माझा पती माझ्यावर कुटुंबाचा भार टाकून डोंगरावर जाऊन बसतो. रात्र व्हायला आली की हळूच देवळात येऊन आपल्यासारख्याच काही वेड्यांना जमा करून त्या काळ्यासमोर नृत्य करतो. प्रातःकाळी स्नान करून त्या मेल्याची पूजा करतो. मागील जन्मी त्याचे ऋण घेतले ते ह्या जन्मी फेडतो आहे. गावाजवळ माझा पती जर राहिला तर भाकरी तरी खाऊ घातली असती, पण डोंगरावर किती एरझाऱ्या घालू मला कळत नाही. तुकारामांची पत्नी अशी चिंता करत असताना पंढरीनाथांना तिची करुणा आली. अनाथांचा नाथ विठोबांनी विचार केला, तुकाराम भंडारा डोंगरावर जाऊन बसतो म्हणून मला त्याची पत्नी त्रास देते. मी तिचा येण्या जाण्याचा त्रास कमी करेन असे म्हणून त्या दिवशी भगवंतांनी एक लीला केली. आवली त्या दिवशी भाकरी व पाणी घेऊन डोंगरावर जात होती. दुपारच्या वेळी उष्णता खूप होती. आवली डोंगराकडे पाहत किती अंतर अशा उन्हामध्ये चालायचे आहे हा विचार करत चालत होती. पायामध्ये वहाणही नव्हती, त्यामुळे चालताना खडे बोचत होते. तिला चक्कर आल्यासारखे वाटू लागले. त्यात भर म्हणून आणखी एक विघ्न ओढवले. चालत असताना करवंदीच्या फांद्यांवर तिचा पाय पडला व पायातून रक्त वाहू लागले व ती मूर्छित होऊन जमिनीवर पडली. डोक्यावरचे पाण्याचे मडके पडून पाणी सांडले. जेव्हा तिने डोळे उघडून पाहिले तेव्हा तिने आपल्या पायाच्या तळव्यातून रक्तस्राव होत असल्याचे पाहिले. त्या जखमेमुळे असह्य वेदनाही होत होत्या. आता मी काय करू असे म्हणून आक्रांत करू लागली. आमच्यामध्ये पूर्वजन्माचे काहीतरी वैमनस्य आहे, तिने विचार केला. आजही हा माझा वैरी सूड घेत आहे व माझा संसारही नष्ट करतो आहे. फक्त गळ्यात मंगळसूत्र बांधले आहे म्हणून याला पती म्हणायचे. हा सदैव डोंगरावरच एकांतात बसतो. रडत रडत आवली पायातील काटा काढण्याचा प्रयत्न करू लागली, पण खोलवर रुतल्याने काटा बाहेर येईना. आवली आपल्या नशिबाला दोष देत रडत बसली, पण तिच्या तोंडातून हे भगवंता असे शब्द बाहेर पडले नाहीत. तिला वाटले, जर मी भगवंताला हाक मारली तर माझा वैरी पांडुरंग रुक्मिणीपती धावून येईल. त्याला माझे दुःख कळता कामा नये, नाहीतर माझ्याकडे पाहून तो हसेल आणि म्हणेल, तू मला रात्रंदिवस शाप देत असतेस म्हणून तुझ्या पायात काटा रुतला आहे. त्याला खूप आनंद होईल. यासाठी तो इथे नाही आला तर बरे होईल. स्वतःच्या नशिबात असलेले भोग स्वतःच भोगावेत. आपल्या शत्रूला त्याची जाणीव करून देऊ नये, आणि जर त्याला कळालेच तरी करुणेची याचना करण्यास जाऊ नये. वेळप्रसंगी प्राण गेला तरी शत्रूला शरण जाऊ नये. भगवंतांचा आश्रय न घेण्याचा दृढ निश्चय करून आवली वेदना सोसत रडत बसली. काटा काढण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत होते. ती विचार करू लागली, आता काय करावे. आवलीची अशी परिस्थिती पाहून भगवंतांनी विचार केला, तुकाराम तिथे डोंगरावर उपाशी बसला आहे.
आणि त्याची पत्नी इथे अशा अवस्थेत आहे यासाठी श्रीहरी आवलीसमोर प्रकट झाले. त्यांचा वर्ण सावळा होता, सुकुमार शरीर, कमल नेत्र, दिव्य पितांबर वस्त्र धारण केलेले. त्यांच्या मस्तकावरील मुकुटामध्ये सूर्यालाही लाजविणारे असे मणी झळकत होते. कानामध्ये दिव्य कुंडले तळपत होती. गळ्याभोवती कस्तूब मणी आणि वैजयंती माला परिधान केल्या होत्या. पायामध्ये नुपूर मंद आवाजात वाजत होते. असे भगवंतांचे दिव्य स्वरूप तिने अचानक आपल्या दृष्टीसमोर पाहिले. भगवंतांना पाहून आवली स्वतःलाच म्हणाली, हा मेला इथे कशासाठी आला? ह्याने माझ्या पतीला वेडे बनविले आहे. माझ्या संसाराला अवकळा याच्यामुळेच आली आहे. माझी विपरीत परिस्थिती पाहून याला हसू येईल असे म्हणून तिने आपले मुख दुसरीकडे फिरविले. पण तेथेही भगवंत तसेच उपस्थित झाले. आठही दिशांना तिने तोंड फिरवण्याचा प्रयत्न केला, पण सर्वव्यापी भगवंत तिला आठही दिशांना दिसले. ती भगवंतांना टाळू शकली नाही. आता आपल्या मनात शंका आली असेल की आवलीचे भगवंतावर प्रेम नव्हते. एवढेच नव्हे तर ती शिव्याशाप देऊन त्यांचा द्वेष करायची. असे असताना तिला भगवान श्रीकृष्णांनी बळजबरीने दर्शन का दिले? ज्यांनी भगवंतांचा द्वेष केला त्यांनाही भगवंतांनी दर्शन दिले असा पुराणामध्ये उल्लेख आहे. रावण श्रीरामांचा द्वेष करीत होता, तरी पण लंकेमध्ये रावणाला सर्वत्र श्रीराम दिसायचे. कंस श्रीकृष्णांचा द्वेष करायचा, पण कंसाला सर्वत्र श्रीकृष्ण दिसायचे. त्याचप्रमाणे तुकारामांची पत्नी आवलीने हट्ट केला की मी भगवान श्रीकृष्णाचे तोंड पाहणार नाही, म्हणून भगवंतच तिच्या डोळ्यासमोर उपस्थित झाले. एवढेच नव्हे तर डोळ्यांनी भगवंतांचे दर्शन घेऊ नये म्हणून आवलीने डोळे मिटून घेतले. पण काय आश्चर्य, जगदात्मा भगवंताने तिला हृदयात दर्शन दिले. आवली म्हणाली, मला या माझ्या शत्रूचे तोंड पाहण्याची अजिबात इच्छा नाही, तरी माझ्या समोर येऊन हा का मला छळतो आहे? आवलीचे मनोगत जाणून भगवंतांनी विचार केला की काहीतरी योजना केली पाहिजे, जेणेकरून आवली माझ्यावर प्रेम करेल. धीर देण्यासाठी भगवंत आवलीच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवून म्हणाले, कन्ये, तुझ्या हृदयात असा राग ठेवणे बरे नाही. तू मला शत्रू समजतेस, पण असा कोणता शत्रूपणा मी तुला दाखविला आहे? तू म्हणतेस की तुझ्या पतीला मी वैरागी बनविला आहे, पण त्यात काही तथ्य नाही. ज्याप्रमाणे झाडावरील फळ पिकल्यानंतर वाऱ्याच्या झोकाने पडते, वारा फक्त निमित्त मात्र आहे, त्याचप्रमाणे तुकारामांच्या या अवस्थेला मी फक्त निमित्त मात्र आहे. तुकाराम नामरूपावर ध्यान लावून जंगलात जाऊन बसतो. माझी पण अवस्था तुझ्यासारखीच आहे. मी पण त्याच्या पाठोपाठ जातो. तुझ्या घरी खायला अन्न नव्हते म्हणून मी तुकारामाला शेतात भरघोस पीक दिले, पण त्यांनी स्वीकार केला नाही. त्यात माझा काय दोष? अशा प्रकारे आवलीचे सांत्वन करीत पंढरीनाथांनी तिचा पाय आपल्या हातात घेऊन हळुवारपणे पायात रुतलेला काटा काढला. मला उशीर होतो, आवली म्हणाली. माझा वेडा बसला असेल कुठेतरी डोंगरावर, लवकर जायला हवं असा विचार करत टोपली डोक्यावर घेऊन ती चालू लागली. भगवान श्रीकृष्णही तिच्या मागे चालू लागले. दोघेही डोंगर चढून वर येत होते. तेव्हा तुकारामांनी आपले डोळे उघडून पाहिले आणि विस्मयचकित झाले. मी काय आश्चर्यजनक दृश्य पाहतो आहे, ते म्हणाले. ज्याप्रमाणे सूर्य आणि अंधार एकत्र येतो किंवा गिधाड व गरुड एकत्र येतात याचे आश्चर्य वाटते, त्याप्रमाणे मला वाटते आहे की आवली व श्रीकृष्ण एकत्र येणे हे एक विश्वास न बसण्यासारखे आश्चर्य आहे. पण हे दृश्य पाहून तुकारामांना खूप आनंद झाला. ते म्हणाले, हे दोघे शत्रू होते, पण त्यांच्यामधील वैर संपुष्टात आले आहे. संसारामधील कलहाचा मला खूप त्रास व्हायचा, पण आता विठ्ठलाची आवलीशी भेट झाली याचा मला फार आनंद होतो.
असे तुकारामांचे अंतःकरण भगवत प्रेमाने भरून आले. तेवढ्यात विठ्ठल व आवली दोघेही डोंगरावर येऊन पोचले. तुकारामांनी उठून सद्गदित अंतःकरणाने भगवंतांचे चरणकमल घट्ट पकडले. अश्रुपूर्ण डोळ्यांनी भगवंतांचे हृदयपूर्वक दर्शन घेतले. त्यानंतर तुकाराम, आवली व श्रीकृष्ण तिघेही शांतपणे बसले. तुकाराम आवलीला म्हणाले, विठोबाला काहीतरी खायला दे. ही सूचना ऐकून आवलीला थोडी लाज वाटली. ती म्हणाली, येथे एकच भाकरी आहे, तुम्हा दोघांना कशी पुरेल? ती मनामध्ये खूप चिंता करू लागली. इकडे पण हा काळ्या विठ्ठल माझ्यावर सूड उगवतोय. दिसायला तरी हा धष्टपुष्ट दिसतो. आता मी काय करू? असा जरी विचार मनात केला असला तरी भगवंतांच्या ताटात तिने भाकरी वाढली. स्वतःसाठी व तुकारामासाठीही तिने काहीही शिल्लक ठेवले नाही. हा तिचा भाव पाहून भगवान श्रीकृष्ण खूप संतुष्ट झाले. आवलीची ही सेवा पाहून भगवंतांनी आवलीची टोपली पंचपक्वानाने भरली व कापडाने झाकली. जरी आवलीने प्रेमाने सेवा केली नव्हती, एवढेच नव्हे, ती भगवंतांचा द्वेषही करायची, तरी भगवंतांनी त्या सेवेचा स्वीकार केला. भगवंत म्हणाले, आता तुकारामाच्या ताटात काहीतरी वाढ. हे ऐकून ती विचार करू लागली, माझ्याकडे वाढण्यासाठी काही अन्न शिल्लक नाही. तरी पण तिने टोपलीवरील कापड दूर केले आणि काय आश्चर्य, टोपली पंचपक्वानाने भरल्याचे तिने पाहिले. आश्चर्यचकित होऊन ती विचार करू लागली, माझ्या कुलदेवतेने, खंडोबाने किंवा भवानीने मला संकटातून वाचवण्यासाठी, मदत करण्यासाठी धावून येऊन माझी लाज राखली. त्यांना मी सर्व भावे शरण जाईन. आवलीचे मनोगत समजून भगवान श्रीकृष्ण तिला म्हणाले, मी तुझ्या डोळ्यादेखत हे अन्न निर्माण केले. भगवंतांनी ही सत्य घटना सांगितली तरी आवलीचा त्यावर विश्वास बसेना. ती मनात विचार करू लागली, एवढेच जर ह्यांचे सामर्थ्य आहे तर विदुराच्या घरी कण्या का खाल्ल्या? द्रौपदीकडे अन्नाची भीक का मागितली? भिल्लिणीची उष्टी बोरे कोणताही संकोच न करता का खाल्ली? तुकाराम व पांडुरंगासाठी आवलीने ताटामध्ये अन्न वाढले, पण बरोबर देण्यासाठी पाणी नव्हते. ज्यावेळी आवलीच्या पायात काटा रुतला त्यावेळी पाण्याचे मडके पडून सर्व पाणी वाया गेले. आवली मनामध्ये विचार करीत होती, आता प्यायला पाणी कोठून आणू? या डोंगरावर पाणी कुठे मिळणार? भगवान श्रीकृष्णांनी आवलीच्या मनातील चिंता जाणली आणि तिला म्हणाले, समोरचा दगड बाजूला कर. मला नक्की खात्री आहे तेथे तुला पाणी मिळेल. आवलीला विठ्ठलाच्या म्हणण्यामध्ये काही तथ्य वाटले नाही. तरी पण आपल्या हाताने जेव्हा तिने तो दगड दूर केला तर काय आश्चर्य, तिला शुद्ध पाण्याचा झरा दिसला. तिचा विश्वास बसेना. आवली मनात म्हणाली, या डोंगरावर जंगलात ह्यांनी पाणी निर्माण केले, हे खरोखरच एक आश्चर्य आहे. ह्यांनी येथे अन्नही निर्माण केले. इथे दुसरे कोणीच नाही. हे सर्व यांचेच कृत्य आहे. काही मंत्र शिकून, हात चलाकी, कपट विद्येत हा निपुण दिसतो. आपल्या कपट विद्येमुळे ह्यांनीच माझ्या नवऱ्याला मोहिनी घालून वेडे बनविले आहे. असे अनेक विचार तिच्या मनात गोंधळ करू लागले. तिने मडक्यातून पाणी आणून स्वहस्ते भगवंताला दिले. भगवान श्रीकृष्ण तुकारामांना म्हणाले, हा घास घे. मी आशीर्वाद रूपाने तुला देत आहे. तू कुठलाही त्रास करून घेऊ नकोस. मी तुझ्या सर्व प्रयत्नांना यश देईन. असे म्हणत भगवंतांनी तुकारामाला प्रेमाने स्वहस्ते घास भरविला. तुकारामांनी तो घास ग्रहण केल्यावर त्यांचे हृदय कृष्ण प्रेमाने भरून गेले. त्यांना अवर्णनीय असा आध्यात्मिक आनंद प्राप्त झाला. तुकाराम, आवली व भगवान श्रीकृष्णांनी एकत्र प्रसाद ग्रहण केला. हात तोंड धुतले. त्यानंतर भगवंत तुकारामाला म्हणाले, मी काय सांगतो ते नीट ऐक.
आजपासून दररोज नित्य नियमाने या पर्वतावर एकांतवासासाठी येऊ नकोस. आवलीला ह्यामुळे खूप त्रास होतो. दीनदयाळ भगवंतांचे हे प्रेमळ शब्द ऐकल्यावर तुकारामाने पांडुरंगाच्या चरणी नम्रपणे तत्काळ दंडवत केला व म्हणाले, माझ्यावरील आपल्या प्रेमामुळे काळजीपूर्वक आपण हे सांगता आहात. मला कुठल्याही प्रकारचे मंत्र येत नाहीत. शास्त्र कसे वाचावे कळत नाही. कोणतीही तपस्या मी करत नाही. मला अध्यात्म ब्रह्मज्ञान माहीत नाही. मी एक शूद्र पतित जीव आहे. भगवंता, तुम्ही दीनबंधू अनाथनाथ आहात. तुमची कीर्ती भक्त लोक प्रेमाने गातात. हे तुम्ही पांडुरंगा सत्य करून दाखविले. तुकारामांची ही नम्र प्रार्थना ऐकून भगवंत संतुष्ट झाले. त्यांना उचलून छातीशी कवटाळीत आलिंगन देऊन म्हणाले, आई आपल्या तान्ह्या मुलाचे रक्षण करते. हा तिचा स्वाभाविक गुण आहे. तसा तू पूर्णपणे माझा आहेस. या आलिंगनाद्वारे भगवान श्रीकृष्णांनी आपल्या हृदयातील प्रेम, जे ज्ञानी लोकांसहित सर्वांसाठी गुप्त आहे, ते तुकारामाला त्याची शुद्ध भक्ती पाहून मुक्तपणे दिले आणि सांगितले, तू जेव्हा जेव्हा कीर्तन करत प्रेमानंदाने नृत्य करशील, त्यावेळी मी श्रीकृष्ण उपस्थित राहीन. असे सांगून भगवंत अंतर्धान पावले. असा हा भक्त आणि भगवंत यांचा संवाद देवी देवता ऐकत होते आणि एकमेकांना म्हणाले, हा वैष्णव वीर भक्त तुकाराम अनेक जणांचा उद्धार करेल. आम्ही इंद्रपद जरी प्राप्त केले असले तरी आम्ही कृष्ण प्रेमापासून वंचित आहोत. तुकारामाने हे कृष्ण प्रेम प्राप्त करून भगवान श्रीकृष्णांना आपलेसे केले आहे. धन्य धन्य हा मृत्यूलोक, जेथे कृष्ण प्रेम सहजपणे प्राप्त होते, जे आम्हा स्वर्गामध्ये राहणाऱ्यांसाठीही दुर्मिळ आहे. कृष्ण प्रेमासमोर स्वर्गातील सर्व सुखे सुद्धा कसपटासमान तुच्छ आहेत. धन्य हा भंडारा डोंगर, ज्यावर पांडुरंगाने आपले चरण ठेवले. धन्य ते देहूगाव, जेथे भक्तवत्सल वैष्णव तुकाराम जगाच्या कल्याणासाठी अवतरले. येथील पाषाण मृत्तिका धन्य आहेत. धरती धन्य आहे, जेथे प्रत्यक्ष पांडुरंग अवतरले. त्या देहूचा महिमा अपार आहे, ज्याचे वर्णन करावयास शब्द अपुरे पडतात.